ट्रॅव्हल ब्लॉग कधीपर्यंत येणार? ट्रॅव्हल Q&A करतोय का? ओके. ट्रॅव्हल ब्लॉग माहीत नाही, बट जर आला तर ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये एक अजून ट्विस्ट असं आर्मीमध्ये काय करतो? BSF MSF मारने के ऊपर से वही बोला ना, इकडनं बघ. काढूया ना, काय घाई आहे का? क्या आपली वेट करते काका. चला लय पाऊस यायला लागला. टायमावर पाऊस आला म्हटलं. काय म्हणतो? टाकतो. तुमच्यासारखा माणूस पण आज पहिल्यांदा बघतो. फुल जोश मध्ये आहे. खुश दिसतात. काय नाव आहे? हा माहिती. ठीक आहे, छान. काका पावसाचं काय वातावरण म्हणतो? छान मस्त ना. चला पावसाला चालू व्हायला टाइम आहे ना अजून. पाऊस नाही तो. हा वारी जाते ना आपण लगेच चांगला पाऊस चालू होतो. हाय करा काका. हॅलो करा. हॅलो. काय व्हिडिओ बनवतो. तुमच्यासारखा माणूस पहिल्यांदा भेटला म्हणून. मी असे एनर्जीवाले लोक जास्त भेटत नाहीत ना. ज्यांच्याकडे पॉझिटिव्ह एनर्जी असते त्यांच्याकडनं घ्यावी थोडी. काय म्हणतात? वातावरण पण मस्त झालंय. सेकंड पिकअप, फर्स्ट पिकअप माझा म्हणून व्हिडिओ बनवतो आज. नाहीतर सगळं असं ना मग नाही व्हिडिओ बनवतो. ओके. अय दादा पुढे बघा की काय विषय त्यांच्या तिथं चाललंय. काका तुमचं वय काय? 56. अरे मस्त. या एज मध्ये पण एनर्जी फुल आहे. काय बघता? मस्त. आता सेकंड पिकअप करूया मग व्हिडिओ क्लोज. मी सगळ्यांसमोर व्हिडिओ नाही बनवत ना ऑफिसमधल्या, काही जणांसमोरच बनवत स्पेशल मध्ये. वातावरण पण मस्त झालं मित्रांनो. आणि काकांनी गणपती लावला मस्त. चला चलो बाय. व्हिडिओची सुरुवात करू आणि बाय. कॉल लावा बरं त्यांना आतमध्ये टर्न मारल्यावर. हा माहिती आहे मला, फक्त त्यांना सांगा की आधी नंबर नाही ना. असू दे 10,000 का असं 20,000 असं ना, पण त्याच्यामध्ये ना आपला धंदा असेल तर ती गोष्ट वेगळीच असते ना. आता ही गोष्ट तुम्ही करताय, तुम्हाला माहिती काय ह्याच्यामध्ये काय नाही. आम्ही तिकडे आम्हाला माहिती आम्ही काय करतोय काय नाही इथे समोरच. त्याच्यामुळे म्हटलं हा माहीतच. हा वळवून गेलो इथून असे वळून जिथं आहे जागा वळवायला. तुम्हाला किती वर्ष झालं काम करताय? 2004 पासून एक्सेल चालू होतं. मग आता तुम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टी. तुम्हाला एक अजून करायला पाहिजे, गाडी घेऊन जायला पाहिजे. 2 मुलं आहे. एक MCA करतोय. किती परीक्षा राहिली? M.Com ची परीक्षा झाली. म्हणजे अजून कामाला लागलं नाही का? कोण मुलगा? नाही. ते एकाला आला होता 5 लाख रुपये 5.5 MCA वाल्याला. म्हणजे त्याची परीक्षा राहिली. अच्छा चांगले. गरम भरपूर होतंय ना. मला लायसन्स झेरॉक्स करायचं, ID काढायचं.
हे वडी पोराची वडी मस्त वडी म्हणलं ना, खुश पोर. अरे आणलं पप्पाने काय ते मजा. Hello guys, what's up and welcome back to my channel. I hope you guys are doing absolutely fine. लिंबाचा पाला खातोय, फुल कडू आहे राव. एवढं कडू कोण खातं? मी. लय घाण कडू आहे राव, लय म्हणजे लय बेकार कडू आहे गाईस. 11:30 पावणे 12 वाजले. लय घाण. एका दिवसात एक पान खायचं, फक्त एक पान खायचं कडुलिंबाचं, चांगलं असतं. तर रोज एक पान खातोय, असं डेली चालू आहे. 1-2 दिवस स्किप झालं होतं, बट चालू आहे आता. जास्त खाल्ल्यामुळे कडू लागते. म्हणजे एक पान खाल्लं 2 दिवसांनी कडू लागते जास्त. बरं, बाय द वे गाईज, 11:30 पावणे 12 वाजले. जेव्हा बोर होतं तेव्हा मी असा बोंबलत भटकत फिरत असतो एकटा ऑफिसमध्ये. यार लय जास्त कडू आहे. खायचं पण राव, हेल्थसाठी चांगलं असतं. ॲटलिस्ट काहीतरी कडू गुणधर्म भेटतील. काय बोलतोय काय काम झालं मला. लय डेंजर बोर झालं आहे, त्याच्यामुळं भटकतो इकडं तिकडं. भटकती आत्मा झाली. वॉकिंग करतोय. वॉक करायला हे नाही ना भेटत, टाईम भेटत नाही. जिम करायला, एक्सरसाइज करायला वगैरे पण टाईम नाही भेटत. जिम लावायची होती, बट सीन असा आहे की जिमचं टायमिंग कसं मॅनेज करू मला ते कळत नाही. कारण आत्ता फ्रिक्वेंटली 2 आठवड्यासाठी नाईट चालू आहे. पुढच्या 1 महिन्यासाठी म्हणजे नेक्स्ट वीकमधून आहे ना, 1 महिन्यासाठी पूर्ण मॉर्निंग असणार आहे आणि 1 महिन्यानंतर परत नाईट असणार आहे. हे काय उलटं सुलटं चाललं आहे ना, ते मला काय कळणं झालं आहे. डोकं त्याच्यात आउट झालं आहे, त्याच्यामुळं शेड्यूल करता येण्यात आली जिमची गोष्ट. पण विचार करतोय करायला पाहिजे, थोडंसं मनाव घेतलं पाहिजे. नाहीतर काय होणारच नाही ती गोष्ट. मनाव घेतलं तर गोष्टी होतील, नाही तर नाही होणार, ते तसेच राहून जातील. फुल मराठीमध्ये विषय चालला आज. गंभीर नाही, गौतम तर गंभीर तर गौतम पण आहे ना. बाय द वे ठीक आहे, बघूया काय कसं मॅनेज होईल, नाही होणार करूया. आपण जिमचा विषय करायलाच पाहिजे. होऊन जरा सॅटर्डे संडे होते, आज शनिवार आहे, गुरुवारी आय थिंक, उद्या शुक्रवार, काय माहिती मलाच काम झाले. वार तारीख हे ते. चलो ठीक आहे. आणि व्हिडिओ पण अशा बनवतो ना आजकाल, बोरिंग काय झालं आहे, काय बनवू असे. एवढ्या बोरिंग सिच्युएशनमध्ये तर काय व्हिडिओ बनणार आहे. ट्रॅव्हल ब्लॉग कधीपर्यंत येणार? ट्रॅव्हल Q&A करतोय का? ओके. ट्रॅव्हल ब्लॉग माहीत नाही, बट जर आला तर ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये एक अजून ट्विस्ट असं ट्रेक. कारण सध्या ट्रॅव्हल तसा विचार नाही करत आहे, फक्त ट्रेकिंगचा. परत अजून एक गोष्ट आहे, म्हैसूरला पण जायचं. म्हैसूरला का जायचं आहे? जस्ट बिकॉज ऑफ आदिवासी हेअर ऑइल. बघूया ना काय विषय. यूट्यूबर्स आत्ता लय विषय चालले ना, आदिवासी हेअर ऑइल इकडं तिकडं सगळीकडे तेच चालू आहे. बघूया, आदिवासी हेअर ऑइलसाठी आहे ना जायला पाहिजे म्हैसूरला. मला माहीत नाही तिकडचं एवढं काय, बट लेट सी. पप्पांसोबत जरा बसून प्लॅन बनवूया काय नाही कसं आहे. कारण पप्पा त्यांनाच आयडिया दिली. माझे पप्पा लय फिरले, एवढे फिरलेत ना. माझ्या पप्पांसारखं फिरायला पाहिजे मला, तेव्हा कुठं लाईफमध्ये इंटरेस्ट येईल. पप्पांना नाही ना, घरी जर बसलं ना 1-1.5 महिना अजिबात नाही जाऊ. पप्पांना फिरायला पाहिजे म्हणजे पाहिजे, तर पप्पांना पण बरं वाटतं. नाहीतर घरी बोर होऊन जातात. त्यांची सवय लागली फिरायची, आहे ना. आयुष्यामध्ये ना एवढी कामं आहेत, पण विषय असं झाला आहे, करू काय, कसं, किती मॅनेज, काहीच काम झालं. डोकं आऊट झालं, डोक्याची बत्ती गुल.
बत्ती गुल झाली, बत्ती गुल. आणि कामं होत तर एक पण नाही. हा करायचं येईल काय काय व्हायना काहीच नाही. वॉट अ टॅलेंट. करूया हळूहळू सगळं करायचं. आणि हळूहळू म्हणण्यामध्ये अख्खं आयुष्य जाईल. काय डोकं खरं आवड झाले, काय बोलू काय कळत नाही. ब्लॉग पण काय बनवतोय काय माहीत नाही, पण बनवतोय का? कारण आज ब्लॉग नाही टाकला, काल ब्लॉग टाकला. कालचा ब्लॉग जर बघितला असेल तर चांगला होता थोडाफार, म्हणजे चांगलाच होता यार, हा ना. अनकट व्हिडिओ. हां पाण्याची टेस्ट अजून मागच्या वेळेस तर खाल्लं होतं. दुसऱ्या दिवशी पण म्हणजे 1-2 दिवस झालं खात होतं. संध्याकाळच्या टायमाला खाल्लं होतं 7-7:30 वाजता. दुसऱ्या दिवसाचं दुपारच्या 1:30-2 वाजेपर्यंत जिभेवरती तशीच टेस्ट होती, कडू. बट खायला पाहिजे ना कडुलिंबाचं, एक तरी पण रोज खायला पाहिजे. काहीतरी बेनिफिट असेलच ना, मला नाही माहिती एवढं काय सांगण्यामध्ये. मला तसा पण इंटरेस्ट नाही. हा सांगेल जर मूड असेल तर, पण खायला पाहिजे. चल जय श्रीराम. 5.5-6 मिनिटाचा व्हिडिओ इथंच झाला. असं वाटायला लागले वॉकिंगवालाच माझ्या, काय बोलतो काय माहिती. चलो गाईज, जय श्रीराम. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, थोडंसं इंटरेस्टिंग गोष्टीला घेऊन भेटू. चलो बाय, जय श्रीराम.